7 नंबर रामनाथ शेठ विष्णू बारिंगे, 8 नंबर दिनेश शेठ किसनराव लांडगे आणि तुमच्या जुगलबंद्या लिहून द्या कोणाच्या जुगलबंद्या चिठ्ठीवरती आणि सर्वांनी पायी वर घ्या. इथं शॉर्टकट नाव आहेत, नावं सगळ्यांची पाठ आहेत, पण तुमच्या जुगलबंद्या लिहून द्या. हॅलो करपो करा का ते टायमर किती मिनिटाचा आहे? हा टायमर आता 4 मिनिटाचा आहे. भरपूर दिवस आहे आपल्याला. आणि सर्व प्रेक्षकांना विनंती आहे की धावपट्टीच्या पाठीमागे सगळ्यांनी थांबायचंय. धावपट्टीच्या पाठीमागे चला, गाठाचा नियम आहे. आणि जे झुपणारे आहेत, जे गाड्या मालक आहेत, त्यांनीच त्यांची बैल पुढे, त्यांनीच पुढे थांबायचंय. आणि निशाणाजवळ बोलवर करायचा आहे. 1 मिनिट निशाण बादर मागे बाद झाला, दिवसभर लय कमावले, मला काय वाटणी नको. मागे या चला, या ठिकाणी दिवसभर मागे या तुम्ही. आता नका बाजारी फायनल होऊन जाऊ द्या पावसा पाण्याची. 60 फुटा कोणतरी 2 मंडळी बसवा. प्रवीण वाघ आपल्याला विनंती आहे 60 फुटाचे मार्किंग चिठ्ठी करा, थांबायचे तुम्ही वाजू नका. आता चला मागे फायनल रुकून जाऊ द्या. चला पाठीमागे या सगळ्यांनी. आणि पहा मित्रांनो, अतिशय चांगल्या प्रकारचा निर्णय देणारे घड्याळ मास्टर असतील, निशाणवाले असतील, तमाम प्रेक्षकांच्या वतीनं, गाडे मालकांच्या वतीनं घड्याळ मास्टर आणि निशाण बाजाराचं सुद्धा हार्दिक अभिनंदन. पुकारायचं का? पाय वर घ्या, ज्यांना पाय आहेत त्यांनी फायनल पुरतं पाय वर घ्या. घ्या वर पाय पटापटा. संतोष शेट्टी सगळी पाठीमाग घ्या, पाय वर घ्या पहिलं पटापट. आणि नाव पुकारल्याच्या नंतर टायमर चालू आहे. टायमर 4 मिनिटाचा आहे. बोल मोकळा करा पुढे. बोल निशाणापाशी बोल मोकळा करा पुढे. अरे खाली मित्रांनो, 1 नंबरचा फायदासाठी हवाली तालुक्यातील श्री क्षेत्र तुळापूर गावच्या सुपर एक्सप्रेसचा खेळ जिंकतोय. कुमार सरोवरांच्या शौला श्री क्षेत्र तुळापूर नगरसेवक रोहित भैया कळोके, भरत शेठ शिवले यांच्या वतीनं 500 रुपयाला सर मंडळीसाठी बक्षीचे स्वागत. मोठे पाटील मंगेश भाऊ, इथली माग सारा ती थोडीशी जी झोपणारी ते बिन कामी कायला पुढे पाहिजे. बैल झोप मग जा ना पुढे मारीत म्हणा तुम्हाला. सोडू नका रोहित भैया. कांड जामदारा कांड आडवा. पप्पू ठाकूर आडवा मंडळी आडवा. माग सर म्हणलं तुम्हाला कळत का? सर माग सगळे सरांनी पलीकडली माग. माग सरा बिगर झुकणार काय बिगर झुकणारे. जरा बोलू नका, माईक बंद ठेवा. संतोष शेठ, गाडा बारी झोपत असताना आता फायनल आहे. गाडी मालकांना सहकार्य करूया आपण. विश्वासराजे मोठे पटेल या गाडा पुढे चला. गाडा मालक मगाशी सांगितलंय आपलं पूर्ण नाव लिहून द्यायचं.
हे पहा गाडा मालक, आपलं नाव चिठ्ठीवरती जुगलबंधनचं जे काही नाव असेल ते चिठ्ठीवरती जुगलबंधन ते लिहून द्या. राष्ट्रपती पदक विजेत्या सरपंच बाबा रिसोर्टच्या मालकाचा श्रीवर्धन तालुक्यातील कवानवाडीच्या महाराष्ट्र केसरीचा बुट्ट्या काळ्या जुगलबंदीचा बकासुराने रेमनचा खेळ जिंकतोय. मला का विश्वाच्या नरेंद्र बुट्ट्यामध्ये सरपंच आणि पांढऱ्यांच्या किसानराव काला कवानवाडी जुगलबंदी. बकासूर आमदारा याच्यानंतर मुळे सज्ज राहायचे. हा पानमन सरपंच आणि आरबुज गाडा गाडा खुनाव घ्या. गाडा पाठीमाग दाबा थोडा. मल्हारी शेठ चव्हाण खाली हात ताबडतोब. मल्हारी शेठ तालुक्यातील खेड तालुक्यातील अरबुंदवाडीच्या सरपंचाचा जुगलबंदीचा अरबुंद कोईनकार जुगलबंदीचा खेळ जिंकतोय. सरपंच आणि निलेशच्या सुधामुरार सरपंच ससराचा जुगलबंदी. या ठिकाणी कचोरचे लंब पन्मान सरपंच सुधामर अरबोस 500 रुपये बक्षीस स्वागत. गाडा खुनाव घ्या. 60-58 एक जण अंगाशी जरा वडून. मुळे मंडळी सज्ज राहायचे. अनुप नामदेव मुळे गाडा खुनाव घ्या. माग सरा सरा माग थोडासा. मुळे मंडळी डावकर आणि वंडेकर एक नंबरच्या फायद्यासाठी लोकनाथ नागरिक
या ठिकाणी तुषार चेडा डावकर अमोलदादा वंडेकर जुगलबंदी 500 रुपये बक्षीस स्वागत. याच्यानंतरचा गाडा कुणाचा आहे नाव चिठ्ठी कुणाचा असेल लिहून द्या. निशाणा बसलेत ना तर दोघ जण उठा. अरे घाटामध्ये बसला का चांगला रंगात घाट आलेला आहे तुम्ही मांड्या घालून बसलेत. बोळ करा बोळ पुढे बोळ करा बोळ. डोळ्याची पारण फिडील अशा एका चढी एक बाऱ्या खालून येतात. तुमच्यासाठी चाललोय हो बाबा हो. गाडा माग घे थोडा. गाडा खुनाव गया. गाडा खून हो गया. या ठिकाणी पैलवान अनुपचंद मुळे शौर्यदादा गणेश वाघ जुगलबंदी 500 रुपये बक्षीस स्वागत. याच्यानंतर भोर आणि गोसगे आप्पा ग्रुप मैत्री ग्रुप कांड खून हो गया.
त्या ठिकाणी योगेश घोसगे, दिलीप घोसगे, मंगेश भोर 500 रुपये बक्षीस. स्वागत. पाठीमागचं डोकून घ्या. चला चिठ्ठी होत्या पाठीमागची. रिद्धेश दादा बांगर बैला जपणाऱ्या मंडळीने बैलांकडे जायचे संकेत वाहक. हे पहा वरच्या लाईव्ह उपस्थित प्रेक्षक मंडळींना खाली उतरा. कॅमेरा हलतोय बर का. रामनाथ मामा सज्जे गायच्या नंतर पुढे चालणारी मंडळी घाईने चला. दिनेश शेठ किसनराव लांडगे आहे का? पांडुरंग शेठ किसनराव काळे आणि जगदळे जिल्हा परिषद सदस्य. सुरजभाई जगदाळे आणि पांडुरंग किसनराव काळे जिल्हा परिषद सदस्य बरोबर आहे का? हा. जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यातील कमानवाडीच्या महाराष्ट्र केसरीत जिल्हा परिषद सदस्य काळे जगदाळे जुगलबंदीचा खेळ झुकतोय. जिल्हा परिषद सदस्य जुगलबंदी. चला पुढचं नाव द्या, चिठ्ठी द्या. पुढच्या गाड्या मालकात चिठ्ठी द्या. शर्मिल राजे स्वप्नील गवारी सज्जय का? खेडकर वारिंगे आणि खेडकर जुगलबंदी. ठीक आहे. कोण राहील आता? वारिंगे वारिंगे खेडकर जुगलबंदी. ओम्या आणि बदल्याचा खेळ आहे मित्रांनो. सर्व प्रेक्षकांना विनंती आहे वरती बोल करा. घाटाने जाणारी मंडळी जरा गाईने चला. प्रसाद पुकारू का? शिंग बांधायचे. 4 मिनिटाचा टायमिंग आहे. का टेन्शन घ्या? आता जिल्ह्याचा सुमारे तालुक्यातील वारंगवाडीच्या फायदा सम्राट सरपंच वारिंगे खेडकर जुगलबंदीचा खेळ झुकतोय. पलीकडची मंडळी ओम्या बेताडाला खेटून जातोय. सगळ्यांनी पायवर घ्या. पायवर घ्या. अरे घ्या ना का 3 वेळा सांगायला लागत. घ्यावर बाई. ओ पाहुण बहीण खेटून जातोय बेताडाला. जाईन टंगड घेऊन घ्या. ओ काळ्या पॅन्टवाले तुम्हाला जायला सांग का परत.
घ्या परत वर घ्या बाई. बस थांबा 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 आता. गडबड करू नका, व्यवस्थित झोपा. मोकळी मंडळी बाजूला हो ना. विशाल पुढे घे, टाइमरचा मेळ घ्या विशाल. नंतर झोपायचे असेल तर नंतर झोपा. दाबा तसंच दाबा, दाबा तसंच, दाबा तसंच. पुढे घ्या, चला घ्या पहिले. चला टाइमर संपलेला आहे. या गाडी मालकांनी नोंद घ्या. चला नोंद घ्या. चला याच्यानंतर गाडा कोणाचा आहे? लांडगे दाभाडे जुगलबंदी, दिनेश शेठ किसनराव लांडगे आणि पाटीलबा बाळाजी दाभाडे. अरे खाया निमित्तानं एक नंबरच्या फायद्यासाठी खेड तालुक्यातील वराळा गावचा सरपंच पिंपरखेड गावचा राष्ट्रपती पदक पुरस्कार विजेते पी.आय. साहेबांचा खेळ तुमतोय. किसनराव लांडगे सरपंच वराळे आणि कैलासवासी पाटील बाबाजी दाभाडे पिंपरखेड. पुढे झाला.
चला शेरबेल राजे स्वप्नेल गवारी अजून कोण आहे पोतले प्रतीक शेठ पोतले प्रतीक शेठ तानाजी पोतले हॅलो आवाज आला काय हॅलो पाठीमागचं बाळासाहेब टेमगिरे पुढे या गाड़ा खून हो गया गाड़ा खून हो गया गाडा दाबा पाठीमागे दाबा गाडा गाड़ा खून हो गया कांड पुढे घेऊ थांबा पोखरकर बांगरगा कांड पुढे घ्या थांबा इथली बाजूला वाचायला कांड बेकार आहे लागा लाग झाली बरं काही बोलू नका कोणी जबाबदार राहणार नाही हो बाजूला सगळी हॅलो अक्षय हेमंत आणि स्वरा योगेश बापू बोर स्टेजवरती यायचं योगेश बापू बोर पुकारायची का हॅलो फुकारा पूर्ण नाव काय हॅलो या ठिकाणी हेमंत कुमार व्हेजिटेबल कंपनीचे सर्व हेमंत शेठ बाबाई शेठ बोकरकर आणि सोरा हिंदवी व्हेजिटेबल कंपनीचे सर्व आकाश शेठ बोकरकर आणि संकेत शेठ वाघ जुगलबंदी अनाउन्सर मंडळासाठी 2000 रुपये बक्षीस स्वागत या ठिकाणी प्रसिद्ध बैलगाडा मालक फायनल सम्राट अरे थांबा थांबा खाली बघा खाली काय म्हणतात
गाडा पाठीमागे दाबा बरं का, गाडा खुनव घ्या. साठे वाटते एक जण. दोंडी भाऊ कांड पुढे घ्यायचंय का गणेश भाऊ, कांड पुढे घ्यायचंय. पंकज पुकारायची का? हॅलो चला हेमंत शेठ चला. पुकार. बाजार समितीच्या माजी उपसभापतीचा उद्योगपतीचा बोर काय कर जुगलपतीचा रंगर गुप्ता भारीचा मनाक महाजय बाबूराव भरकर भरे आणि कैलासमध्ये दत्तू चढ मारुती गायकवाड जुगार बांधण्याचा खेळता. या ठिकाणी याचनगरीचे उद्योगपती सुप्रसिद्ध द्राक्ष बागायतदार गणेश बोर पाटील अनाउन्सर मंडळासाठी 500 रुपये बक्षीस आहे. पाठीमागे गाडा खुनव घ्या. प्रवीण प्रवीण घ्या कांड घ्या पुढे झाला. समीराबाद तापकीर आणि संकेत शेट वाघ जुगलबंदी. हा चला. कांटा येऊ द्या ना पुढे. प्रवीण शेडवा चला पुढे. येऊ द्या पुढे झाला. प्रवीण वाघ कुठे? कांड पुढे घ्यायचं का? पुकारायची का? पुकारा. बल
जुगारबंदीचा खेळ आणि या ठिकाणी याच यात्रा कमिटीचे मुख्य आयोजक सोरा हिंद व्हेजिटेबल कंपनीचे सर्व या ठिकाणी स्वर्गीय रिद्धिदादा बांगर बैलगाडा संघटना, पैलवान अतुल शेठ देवदास बेंडाले बैलगाडा संघटना, स्वरा हिंद व्हेजिटेबल कंपनी, संकेत शेठ वाघ, सम्राटाबाद तापकीर, किसन शेठ बोर, हिंद केसरी गड्या मास्टर 2000 रुपये अनाउन्सर मंडळासाठी बक्षीस स्वागत. या ठिकाणी याच यात्रा कमिटीचे मुख्य आयोजक सोरा हिंद व्हेजिटेबल कंपनीचे सर्व एक यशस्वी उद्योगपती संकेत शेठ वाघ उद्योगपती अनाउन्सर मंडळासाठी 1000 रुपयाचं बक्षीस स्वागत. गाडा खून हो गया संकेत भाऊ 60 वाटा का आता गाडा पाठी बघ दाबा 60 हजार एक दोन. दाबा थोडा गाडा. या ठिकाणी सर्व बैलगाडा मालकांना सदिच्छा आणि शुभेच्छा देण्यासाठी, यात्रा उत्सव कमिटीला सदिच्छा आणि शुभेच्छा देण्यासाठी आंबेगाव तालुक्यातील पूर्व भागातील एका लाडक्या नेतृत्व, आंबेगाव तालुका मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती, भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे माजी चेअरमन तथा पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ग्रामीण कार्याध्यक्ष, लोकनेते आदरणीय देवदत्तजी निकम साहेबांचं या ठिकाणी शुभ आगमन झालेलं आहे. तमाम गाड्या मालकांच्या वतीने, यात्रा उत्सव कमिटीच्या वतीने आपलं मनापासून स्वागत, हार्दिक असं अभिनंदन. पाठीमागच्या स्टेजवरती आपला सन्मान केला जातोय, त्या सन्मानाचा साहेब आपण स्वीकार करायचा ही आपल्याला विनंती आहे. या ठिकाणी याच नगरीचे उद्योगपती प्रसिद्ध भाजीपाल्याचे व्यापारी एकनाथ शेडवाग यांच्याकडून देखील अनाउन्सर मंडळासाठी 500 रुपये बक्षीस स्वागत. प्रशांत शेठ राजू बागवस एकच आहे ना. आणि प्रदीप बाप्पा टिंगरे. हॅलो या ठिकाणी धानोरी नगरीचे उद्योगपती, बैलगाडा क्षेत्रातील मास्टर माइंड, हिंद केसरी फायनल सम्राट हरण्या बैलाचे मालक प्रदीप बाप्पा टिंगरे अनाउन्सर मंडळासाठी 1000 रुपयाचं बक्षीस स्वागत. गाडा पाठी बघ सारा थोडासा. त्या इंजनाने हरण्या पट्ट्या घ्या काट्याच्या पुढे तुमचं चला. माग या, इथली माग या चला. लागा लाग वहीन माग वा, ज्ञानंदन सांच्याला लागा लाग वहीन. ए पलीकडची माग वा तुम्ही. काय इंग्लिश मध्ये सांगावं लागा तुम्हाला. डॉक्टर सर्किट आहे का? येऊ द्या ना तुम्ही, येऊ द्या ना. थांबलोय आम्ही, येऊ द्या तर खरं.
पुकार उगा आलो या ठिकाणी माळुंगे पडवळ नगरीचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर नितीन शेड पडवळ आणि लांडे जुगलबंदी अनावसर मंडळासाठी 500 रुपये बक्षीस स्वागत. तेरे नाम सागर व्यवस्थित पाठीमागच्या गाडीत चिठ्ठी येऊ द्या. चिठ्ठी पाठवा पाठीमागच्या गाडी. पाठीमाग चाबक कोण चाबक वाजते त्याचा शाल सेल्फी देऊन सत्कार करा झाला लय भारी वाजते. एवढा गाडा गेलो 2 मिनिटं थांबायचे गाडा मला. तुषार पुकारा हॅलो या ठिकाणी महालक्ष्मी ट्रान्सपोर्टच्या मालकाने ट्रिपल थार गाडीचे मानकरी तुषार शेठ डावकर, त्याचप्रमाणे गोरखदादा सोनवणे, रामदास शेठ सोनवणे, हवेली केसरी बब्या ग्रुप अनाउन्सर मंडळासाठी 1000 रुपयाचं बक्षीस स्वागत. आणि हा गाडा गेलो 1 मिनिट थांबायचे 2 मिनिटं गाडा मला. अक्षय भाऊ वरती बांडा ग्रुप सज्ज.
तू चर्चित गाडा माग घे थोडस. गाडा मला रामदास शेठ सोनवणे एवढी होत्या. गाडा मला 2 मिनिटं थांबायचंय. या ठिकाणी यानंतर सर्व प्रेक्षक मंडळी यात्रा उत्सव कमिटीला सदिच्छा आणि शुभेच्छा देतील. आंबेगाव तालुका मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे माजी चेअरमन आणि पुणे जिल्हा राष्ट्रवादी ग्रामीणचे कार्याध्यक्ष लोकनेते आदरणीय देवदत्तजी निकम साहेबांना विनंती असेल की आपण सर्व गाडे मालकांना आणि यात्रा उत्सव कमिटीला सदिच्छा आणि शुभेच्छा द्याव्यात ही आपल्याला विनंती आहे. समवेत आदरणीय युवकचे कार्याध्यक्ष युवकचे अध्यक्ष आदरणीय विशाल शेठ वाबळे आपण या ठिकाणी उपस्थित. मनापासून स्वागत, हार्दिक असं अभिनंदन. मोकळे आम्ही मोकळे. आज आपण सर्वजण श्री विठ्ठल रुक्मिणी सप्ताहाच्या निमित्तानं कारमाळा रांजणी यात्रा कमिटीनं आयोजित केलेल्या त्याचप्रमाणे स्वरा हिंदवी व्हेजिटेबल कंपनी, माऊली व्हेजिटेबल कंपनी, बालाजी ग्रुप यांनी जी 2020 बैलगाड्यांची स्पर्धा आयोजित केली याला आपण एवढ्या मोठ्या संख्येने प्रतिसाद दिला त्याबद्दल तमाम बैलगाडा मालकांचं ग्रामस्थांचं मी मनापासून हार्दिक अभिनंदन करतो, कौतुक करतो. आनंद एका गोष्टीचा आहे का ज्यावेळी सर्व परिसरामध्ये बाहेर फिरत असताना आंबेगाव तालुका हा जरी क्षेत्राने लहान असेल तर बाहेरचे लोक म्हणते जिल्ह्यात जर सगळ्यात जादा बैलगाड्याच्या स्पर्धा कुठं होत असतील तर त्या आंबेगावमध्ये होत असतात. ही शिस्त आपल्या तालुक्याने जी घालून दिले आहेत आणि अतिशय चांगल्या प्रकारचं त्या ठिकाणी नियोजन आपण देखील केलं. अनेक वेळा या घाटावर येत असताना आजच्या एवढी गर्दी कधी त्या ठिकाणी पाहायला मिळाली नाही. या स्पर्धा होत असताना मंडळ असेल, ग्रामस्थ असतील, शेतीमध्ये शेती करत असताना शेतीतील उत्पादन होणारं माल त्याच्यामधून येणारे 2 रुपये आणि त्याच्या माध्यमातून हा आपला आवडीचा छंद जोपासण्याचं काम तुम्ही करतात हे मनापासून समाधानाची बाब आहेत. उद्योजक अनेक आहेत, उद्योजकांनी यात्रा भरवली, परंतु मला मनापासून की इथं आता जे आयोजक आहेत हँडलवर बक्षिसं दिसत आहेत ती सामान्य लोकांचे. हिंदवी व्हेजिटेबल कंपनीमध्ये असणारे संकेत वाहक असतील, त्यांचे सहकारी असतील, माऊली व्हेजिटेबल कंपनीमध्ये देखील अक्षय भोर आणि त्यांचे सगळे सहकारी कारमाळ्यावरची मंडळी असतील का शेती करत असताना शेतकऱ्याच्या मालाकरता चांगल्या प्रकारची विक्री व्यवस्था करून देण्याचं काम केलं. आणि हे होत असताना आनंद एका गोष्टीचा आहे का एका सामान्य कुटुंबातून आलेली ही सगळी तरुण पिढी की शेतकऱ्याचा माल चांगल्या प्रकारच्या मॉलला देण्याचं काम करत असताना त्याच्यातून स्वतःचा प्रपंच चांगला केला. आणि बैलगाडा मालकांकरता ही जी चांगल्या प्रकारची यांनी यात्रा आयोजित केली त्याबद्दल त्यांच्यासाठी आपण जोरदार टाळ्या देखील त्या ठिकाणी वाजवल्या पाहिजे. आणि अशाच प्रकारच्या स्पर्धा होत असताना आपण सर्वजण चांगल्या प्रकारचे बैल पळवता. तरुण पिढीला देखील ज्या पद्धतीनं तुम्ही जुगलबंदीच्या माध्यमातून 1 नंबरचे गाडे पळवता तशाच प्रकारची आपली शेती असेल, व्यवसाय असेल, याच्यामध्ये देखील 1 नंबरचं काम करावं. आणि मी बराच वेळ पाहतोय की घाटाच्या आत्ताच कानूला मी विचारलं की घाटाची परफेक्ट लांबी किती आहे, त्यांनी सांगितलं 435 फूट आहेत. म्हणजे जवळपास 36 ते 37च्या स्पीडनी
या घाटामध्ये जी बैलं पडतायत याचा देखील एक अभिमान तो आम्हा सर्वांना आहे. मी पुनश्च एकदा आपणा सर्व आयोजकांना, ग्रामस्थांना आणि कारमाळा असतील तेथील सर्व आणि आपल्या तमाम प्रेक्षक बांधवांना मनापासून धन्यवाद देतो. आणि ही पिढी भाग्यवान आहेत की पूर्वीच्या काळामध्ये एकच यात्रा गावामध्ये आपल्याला पाहायला त्या ठिकाणी भेटायची आणि 6 महिने यात्रा आपल्याला पाहायला भेटत नव्हत्या. परंतु आज एकही दिवस असा खाली जात नाही का जसं 12 महिने रोज लग्न कुठं ना कुठं तरी आहेत तशाच प्रकारे यात्रा देखील रोज आहेत. त्यामुळे आपल्या देखील बैलगाडा मालकांची आणि प्रेक्षकांना देखील चांगला सुवर्ण काळ आहे हा आपण चांगला जोपासावा एवढीच भावना व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. धन्यवाद. या ठिकाणी पुन्हा एकदा आलेल्या सर्व प्रेक्षक मंडळींचं, बैलगाडा मालकांचं, हॉटेल व्यावसायिकांचं, रांजणे ग्रामस्थांच्या वतीनं, आयोजक कमिटीच्या वतीनं मनापासून स्वागत, हार्दिक असं अभिनंदन. लाईव्हचं प्रेक्षेपण केलं अखिल भारतीय बैलगाडा संघटना युट्यूब चॅनल आदरणीय रामकृष्ण शेठ टाकळकर, आदरणीय सूरजभाऊ भूमकर आणि त्यांची सर्व टीम. खऱ्या अर्थानं आपण ही यात्रा संपूर्ण जगभर दाखवत असताना आत्ताच त्या ठिकाणी आळंदी पंढरीच्या त्या ठिकाणी वारीला चालणाऱ्या आदरणीय दीपराज शेठ खराब यांचा फोन आला की या ठिकाणी भरपूर मोठ्या प्रमाणावरती आम्ही सुद्धा लाईव्ह यात्रा पाहतोय. त्यामुळे सर्व लाईव्ह प्रेक्षक मंडळींचं सुद्धा मनापासून स्वागत, हार्दिक असं अभिनंदन. आलो सभापतीचा फायदा सम्राट आणि कर्ज संयुक्त पवन शर विठ्ठलराव हगवणे गिरवले गावचा राखेर या ठिकाणी आंबेगाव तालुका पंचायत समितीचे माजी उपसभापती, गिरवली नगरीचे हिंद केसरी फायनल सम्राट पवन शर विठ्ठलराव हगवणे उपसभापती अनाउन्सर मंडळासाठी आणि अक्षय शेठ हगवणे अनाउन्सर मंडळासाठी 2000 रुपयाचं बक्षीस स्वागत. पाठीमाग कोणाचं आहे? चिठ्ठी होते चिठ्ठी. 96 ग्रुप बैलगाडा संघटना मयूर शेठ बाबा शेठ टेमगिरे फायनल साठी गाडा बैल दुपायचा आहे. कोणाचा आहे? कोणाचा आहे गाडा? चिठ्ठी द्या. बिभीषण दादा तुकाराम भोसले. हॅलो फायनल सम्राटाने हिंद केसरी गाडा मालक बिभीषण दादा तुकाराम भोसले डीएन बर्ने 1000 रुपये बक्षाला स्वागत. पाठीमागच्या गाडीत चिठ्ठी उद्या घरचा साज समीर शेठ. याच्यानंतर 96 ग्रुप थोडं कांड पाठीमाग घ्या. कांड खुना घ्या. पाठीमागे येऊ द्या, पाठीमागे येऊ द्या. आणू कांड
येऊ दे पाठीमागं थोडं. कोण घ्या खंड गाडा पाठीमागे दाबा थोडा. हॅलो हॅलो या ठिकाणी पुणे जिल्हा 96 ग्रुप बैलगाडा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मयूर ट्रान्सपोर्टचे मालक मयूर कलेक्शनचे मालक आणि हिंद केसरी लक्की आणि कोहिनूर फायर बैलाचे मालक बाबा शेख टेमगिरे उद्योगपती आणि उंसर मंडळासाठी 1000 रुपयाचं बक्षीस आहे. हितेश दादा बोरोडे आपले मनापासून स्वागत. पाठीमाग कोणाचा आहे? धन्यवाद. येऊ द्या चिठ्ठी येऊ द्या पाठीमागची. लाचचा आहे लाचचा. पांडुरंग शेटके राव काळे गाडा आहे माग म्हणून म्हणली. जाऊ दे उद्या तू पाय ठेव त्याला. गाठाचा राजा आहे. आले आता आलाच बैल. एक गाडा आहे अजून बरं का. पांडुरंग शेटके राव काळे आणि मुलाने जुगलमध्ये काटाचा राजा. घ्या बैल पुढं. चला येऊ द्या बैल पुढं. या ठिकाणी विठ्ठल रुक्मिणी सप्ताह यात्रा उत्सव करमाळा रांजणी सर्व हिंद व्हेजिटेबल कंपनी आणि माऊली व्हेजिटेबल कंपनी बालाजी ग्रुप समस्त ग्रामस्थ रांजणी ग्रामस्थांच्या वतीने आयोजित केलेल्या बैलगाडा शर्यतीच्या निमित्तानं सकाळपासून या ठिकाणी उपस्थित असणारे सर्व प्रेक्षक मंडळी सर्व बैलगाडा मालक विविध क्षेत्रातील सर्व मान्यवरांचं या ठिकाणी मनपूर्वक सहर्ष स्वागत. हार्दिक अभिनंदन. ज्यांनी सुंदर असं या ठिकाणी निशाणाचं काम या ठिकाणी केलंय. निशाण बाजार दत्ताशे नरवडे आपलं शशिकांत शेठ वाघ दोन्ही मंडळाचं या ठिकाणी मनपूर्वक स्वागत. हार्दिक असं अभिनंदन. ज्यांनी अचूक आणि बिनचूक निर्णयाचं काम या ठिकाणी केलंय. आदरणीय बंडा शेठ भोर उर्फ उमेश शेठ भोर त्याचप्रमाणे किसन शेठ भोर टायमर किंग आदरणीय डॉक्टर प्रसाद शेठ हंडे सर्व मित्रमंडळीचं मनपूर्वक स्वागत. सर्व इलेक्ट्रिक मंडळी सुंदर असं या ठिकाणी आपण या ठिकाणी काम केलंय. सर्वांचं मनापासून स्वागत. आमच्या समयात वेदक म्हणून या ठिकाणी चांगल्या प्रकारचं या ठिकाणी राहुल शेठ टेमकर त्याचप्रमाणे संतोष शेठ भोर सर्व मित्रमंडळींचं मनापासून स्वागत. रॅक मध्ये चांगल्या प्रकारचं नियोजन या ठिकाणी मनोज शेठ वाघ अभिजित शेठ वाघ त्याचप्रमाणे सर्व तरुण मित्रांनी चांगल्या प्रकारे या ठिकाणी काम केलंय. सुमित शेठ वाघ साहेब आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत. हार्दिक अभिनंदन. गटामध्ये जो ठणकारीत आवाज आहे कल्पना सौशिटी प्रोवायडर अंकुश हुले आपलं सुद्धा या ठिकाणी मनपूर्वक स्वागत. हार्दिक अभिनंदन. आणि ज्यांच्या माध्यमातून या ठिकाणी लाईव्ह या ठिकाणी प्रेक्षेपण आहे अखिल भारतीय बैल युट्यूब चॅनल आदरणीय सुरेश भाऊ भूमकर रामकृष्णजी टाकळकर सर्व मित्रमंडळीचं मनापासून स्वागत. आणि ज्या मंडळींना या ठिकाणी यात्रेमध्ये पाहायला भेटलेलं असेल
परंतु लाईव्ह या ठिकाणी पाहतात त्या सर्व लाईव्ह प्रेक्षकांचं सुद्धा या ठिकाणी ग्रामस्थांच्या वतीनं यात्रा कमिटीच्या वतीनं मनपूर्वक स्वागत, हार्दिक असं अभिनंदन. बक्षीस वितरणाचा कार्यक्रम याच ठिकाणी होईल, याची आपण सर्व मंडळींनी याची नोंद घ्यायची ही आपल्याला विनंती आहे. पुकारा याच त्याचप्रमाणे यात्रा कमिटीचे अध्यक्ष आदरणीय प्रवीणरावजी वाघ, योगेश बाळकृष्ण भोर, सर्व मित्र मंडळींचं सुंदर असं नियोजन आपण या ठिकाणी सर्व मंडळींनी केलंय. सर्व ग्रामस्थ मंडळींचं मनापासून स्वागत, हार्दिक असं अभिनंदन. आणि बक्षीस वितरणाचा कार्यक्रम याच ठिकाणी होईल, याची आपण सर्वांनी नोंद घ्यायची. 5 मिनिटं थांबा. संतोष पुकारायचं का? आलू या ठिकाणी स्वर्गीय दयानंद भाऊ येळवंडे प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष अमीनभाई मुलानी अनाउन्सर मंडळासाठी 1000 रुपयाचं बक्षीस स्वागत, हार्दिक अभिनंदन. हे बघा गाठाच्या वरच्या तोंडाई निशाणवाची मंडळ बोल करा बोल, निशाणवाची मंडळ बाजूला चला जरा. व्हेजिटेबल कंपनीचे मालक आणि गॅसोचे उद्योगपती संकेत भाऊ वाघ 1000 रुपये पुन्हा एकदा अनाउन्सरसाठी स्वागत. त्याच्यामध्ये सर्व बैलगाडा मालकांसाठी कृष्णवरे मुक्काम पोस्ट बराडे या ठिकाणी दिनांक 26 व 27 जुलै रोजी 2020 बैलगाड्याच्या भव्य शर्यती आहेत. 1 नंबरला 1 लाख रुपये, 2 नंबरला 75,000 रुपये, 5 मोटरसायकल आहेत, 2 फ्रीज आहेत, 5 LCD आहे, भरपूर बक्षिसाचे सर्वांनी नोंद घ्यायची. या ठिकाणी त्याचप्रमाणे या ठिकाणी मुक्काम पोस्ट गांजावरती या ठिकाणी 16 व 17 ऑगस्ट रोजी बैलगाड्याच्या भव्य शर्यती आहेत. 2020 बैलगाड्याच्या भव्य शर्यती आहेत. 1 नंबरला 1 लाख रुपये, 2 नंबरला 75,000 रुपये, त्या ठिकाणी फायनलला 2 मोटरसायकल आहेत, 3 या ठिकाणी 2 फ्रीज आहेत, 5 LCD 10 LCD आहेत. याची सर्व बैलगाडा मालकांनी नोंद घ्यायची.